हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 37 साईजचा 4 टक्स पेपर कटिंग. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पेपर घेतलेला आहे, न्यूजपेपर. आता सुरुवातीला पूर्ण उंची टाकून घ्यायची. माझी इथं पूर्ण उंची, रेडी उंची 14 इंच आहे. तर मी त्यात 1 इंच प्लस करून 15 इंच घेतलेली आहे. आता त्याचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथं शोल्डर टाकून घेते मी. शोल्डर मी इथं टाकलेला आहे 5 इंच. आणि आर्महोल टाकलेला आहे 6 इंच. आता इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच. इथं मी छातीचा चौथा भाग 9.5 इंच टाकलेला आहे आणि प्लस 2 इंच. तुम्हाला मार्जिनसाठी 2 किंवा 1.5 इंच तुम्ही टाकू शकता. मी इथं 2 इंच टाकलेला आहे. आता इथं आपल्याला आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर मी इथं 1 इंच दिलेला आहे आणि 1.5 इंचावर मार्जिन केलेली आहे. आणि इथून मी 3.5 इंचावर आकार देऊन घेते आतल्या मुंड्याला. तर इथून बाहेरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित असा. आता मी 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि 6.5 इंच गळा घेतलेला आहे. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि आकार देऊन घेते गळ्याला. हा आपला पाठीमागचा भाग आहे. आपण नंतर हा मी पहिला पाठीमागचा भाग टाकून घेतलेला आहे. आता इथून पूर्ण कट करून घ्यायचा. गळा मी इथं 10.5 इंच टाकणार आहे. हा मी तात्पुरता गळा टाकून घेतलेला आहे गळा रुंदीसाठी. आता इथून आपल्याला कट करून घ्यायचं पूर्ण. आतला मुंडा कट करायचा नाही, बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा. हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे. आता इथं बघू शकता तुम्ही. आता मी इथं दुसरा पेपर घेतलेला आहे. दुसऱ्या पेपरावर हे सेम माप असंच ठेवायचं आणि आपल्याला 1 इंच खाली वाढवून घ्यायचं. इथून मी अर्धा इंच वाढवून घेते कारण मी समोरचा भाग घेते आता, म्हणून इथून अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि मग माप टाकून घ्यायचं. आता पाठीमागचा भाग आपण कट केलेला आहे तो व्यवस्थित असा पेपरावर ठेवून घ्यायचा आणि आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला. आणि आपल्याला खालच्या साईडने 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. आता हा आपला समोरचा भाग झाला. आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. आता मी तर 1 इंच वाढवून घेते खालच्या साईडने. लाईन देऊन घ्यायची. इथं मी आतल्या मुंड्याला आकार देऊन घेते.
आता इथं मी कप साईज टाकते. कप साईज मी इथं 10 इंच टाकलेली आहे. आता जिथून आपण 10 इंच टाकतो आता इथं आपल्याला 3 इंचावर आणि साईडनी 2.5 इंचावर कट करून लाईन देऊन अर्ध्या इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे आपण योगपट्टीला. इथं मी योगपट्टीला अर्ध्या इंचावर आकार देऊन घेतलेला आहे. आता इथून आपल्याला 4 इंचावर लाईन देऊन टक्स देऊन घ्यायचा आहे. आता आपण जिथं 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर साईडचे टक्स मारून घ्यायचे आहे. इथून आपल्याला 1.5 इंचावर टक्स देऊन घ्यायचा आहे. इथून मी 2 इंच घेतलेला आहे आणि इथून टक्स देऊन घ्यायचा आहे साईडचा टक्स. पूर्ण साईडनी मी 1.5 इंचावर टक्स देऊन घेतलेले आहेत. आता मी पेपर कट करून घेते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता इथं मी मुंडा कट करून घेते. नंतर योगपट्टी कट करून घ्यायची. साडेसहा इंचावर गळा घेतलेला आहे मी. गळा कट करून घेते आणि 2 इंचावर गळा रुंदी घेतलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही. पूर्ण व्यवस्थित अशी पेपर कटिंग आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे. पाठीमागचा गळा मला 10 इंच ठेवायचा आहे. कोणाला डीप गळा घ्यायचा असेल तर त्यांनी खालची गळा रुंदी 3 इंच घ्यायची. आता मी इथं 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे खालची. आणि तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊन घ्यायचा. मी इथं पान गळा आकार दिलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता.